चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. रामानंद नगर गणातून काँग्रेसचे प्रशांत नलवडे प्रचंड बहुमताने विजयी. सांगली जिल्हा परिषद व पलूस पंचायत समितीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रामानंद नगरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रशांत गोविंद नलवडे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड आणि कृष्णाकाठ उद्योग समूहाचे जे.के. जाधव यांच्या खंबीर नेतृत्वाखालील काँग्रेसने ही जागा भाजपच्या ताब्यातून खेचून आणली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान डॉक्टर विश्वजित कदम यांनी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष व भाजपचे उमेदवार दीपक मोहिते यांच्यावर जाहीर सभांमधून जोरदार टीका केली होती. डॉक्टर कदम यांनी मोहिते यांच्या कार्यपद्धतीवर ओढलेले ताशेरे मतदारांनी प्रभावी ठरवल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार दीपक मोहिते यांच्या विजयासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र दिग्गजांच्या या फौजेसमोर काँग्रेसच्या रणनीतीने बाजी मारली. प्रशांत नलवडे यांना 6,357 मते मिळाली तर दीपक मोहिते यांना 3,385 मतांवर समाधान मानावे लागले. 2,972 मतांच्या मोठ्या फरकाने नलवडे यांनी विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड केलं. इतर उमेदवारांमध्ये शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या उमेदवारास 383 मते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महेंद्र कांबळे 181 मते आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या मनीषा गायकवाड 44 मते यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांनी निकालाची अधिकृत घोषणा केल्यानंतर राम रहीम चौक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजीत विजय उत्सव साजरा केला.